झी 24 तास एक पाऊल पुढे। बोथट लोकपाल या दुसऱ्या भागाची चर्चा सुरुवात करताना मी जातो डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्याकडे। विश्वंभर चौधरी, तुम्ही सीबीआयचा उल्लेख केलात, तुम्ही पॉलिटिकल पार्टीचा, एनजीओचा आणि त्याहीपेक्षा सुद्धा कॉर्पोरेट क्षेत्राचा उल्लेख केलात, परंतु अतिशय महत्त्वाची गोष्ट, ज्याच्याकरता अण्णा लढत होते, ज्याच्याकरता अण्णांनी जनलोकपाल अशा प्रकारचं त्याला नाव दिलं होतं, आणि ते म्हणजे लोकायुक्ताचा विषय। हा लोकायुक्ताचा विषय एक प्रकारे राज्यांकडे सोपवल्यामुळं अधिक कार्यक्षम यंत्रणा होईल असा सरकारचा दावा आहे। याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय? मला असं वाटतं की सरकारने जर त्याचा मॉडेल ड्राफ्ट दिला राज्यांना की या प्रकारे लोकायुक्त असावा, असा एक मॉडेल ड्राफ्ट सरकार नक्की देऊ शकतं। तसं झालं तर ते होईल, परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आधीची जी लोकायुक्ताची मागणी होती की जी केंद्रानेच करावी, त्याच्यामध्ये राज्यामध्ये पेच उद्भवले राज्यांनी, आणि त्यात मी असं म्हणेन की काही राज्यांनी तर त्याच्या पुढे जाऊन चांगला लोकायुक्त पण कायदा तयार केला। तर यातला जो मॉडेल असेल की उदाहरणार्थ उत्तराखंडचा आहे, अशा प्रकारचा मॉडेल कायदा घेऊन जर सरकारने केलं ते होईल। परंतु एक गोष्ट नक्की आपण म्हणता त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे की शेवटी लोकपाल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल आणि लोकायुक्त हा राज्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असेल, तर राज्याच्या कर्मचाऱ्याचा संबंध कधीही जास्त येतो जनतेचा, आणि त्यामुळे लोकायुक्ताचा जो कायदा बनेल तो लोकपालापेक्षाही सक्षम असणं गरजेचं आहे। मला असं वाटतं की राज्याला मॉडेल द्यायला हरकत नाही की अशा प्रकारचा लोकायुक्त कायदा असावा, याच्यावरती राज्य सरकारांनी आपापलं ठरवावं। आणि लोकशाहीमध्ये अशी अपेक्षा करणं मला थोडंसं गैर वाटतं की केंद्र सरकारने दोन्ही गोष्टी कराव्यात। मी म्हणेन की राज्याच्या स्वायत्ततेचा, राज्य सरकारांच्या पण स्वातंत्र्याचा प्रश्न लक्षात घेऊन एक मला असं वाटतं की त्यात काही फार आक्षेपार्ह नाही असं आता मला या काठावर वाटतं। परंतु लोकायुक्ताचा कायदा हा मॉडेल कायदा चांगला असावा आणि तो सगळ्या राज्यांना शक्यतोवर समान असावा, कडकात कडक असावा, एवढं मात्र मी नक्की म्हणेन। एक प्रकारे तुम्ही राज्य सरकारकडे गेलं तर फारसं बिघडत नाही, किंबहुना तसं नसतं तरी तुम्हाला बरं वाटलं असतं, ही अशा प्रकारची एक साधारणतः संदिग्ध असं मी म्हणणार नाही, परंतु निसंदिग्धपणे तुम्ही त्याला विरोध करत नाही आहात, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आता समोर आली आहे। मला याचं अतुल भातखळकर यांच्याकडे। अतुल भातखळकर, भारतातलं सर्वात मोठं मार्केट कुठलं असं जर का प्रश्न मला विचारला तर त्याचं उत्तर पोलाद किंवा IT किंवा टेलिकॉम हे नसून मंदिर, हॉस्पिटल्स किंवा शिक्षण क्षेत्र यातलं एक काहीतरी असू शकतं। इतकी प्रचंड मोठी उलाढाल किंवा सामाजिक शांतते अशांततेशी निगडीतता त्याच्याशी आहे। या तिघांनाही यातनं वगळून एक प्रकारे लोकपालाच्या वरती 3 क्षेत्र आहेत हे असं आम्ही जाहीर केलंय। याविषयी तुमचं आणि तुमच्या पक्षाचं काय मत आहे? नाही, असं यात 2 गोष्टी आहेत की लोकपालाच्या कक्षेमध्ये काय आणायचं याची एकदा नीट चर्चा करावी लागेल। मग जर का धार्मिक संघटना, ट्रस्ट, अमुक तमुक हे सगळंच आणायचं असेल, आणायला काही हरकत नाही, पण आपण एक विसरतो की अँटी करप्शन लॉ या देशामध्ये आहे, त्यांची चौकशी करण्याची एक वेगळी यंत्रणा आहे। लोकपालाच्या मागणीला व्यापक जनसमर्थन गेल्या काही वर्षात मिळालं, गेल्या 2-3 वर्षात प्रामुख्याने मिळालं। त्याच्या आधी लोकपाल आणण्याचा आम्ही सुद्धा प्रयत्न केला। हे लोकपाल आणण्यामागची साधारणतः कल्पना अशी होती की राजकीय क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आहे, जो सत्ताधारी भ्रष्टाचार करतात, ज्याच्यामुळे सर्वसामान्य माणसाला नाडलं जातं, या भ्रष्टाचारावर मोठ्या प्रमाणावर प्रतिबंध बसावा, याच्याकरता लोकपालाच्या कल्पनेला मोठं समर्थन मिळालेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे जर का सर्वच सहभाग लोकपालमध्ये करायचा असेल तर लोकपालाची त्यांची जी क्षमता आहे, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते सुद्धा प्रचंड प्रमाणात आपल्याला वाढवावं लागेल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्याच्यामुळे अतुल भातखळकर, हा एक चर्चेचा मुद्दा आहे। अतुल भातखळकर, त्या इन्फ्रास्ट्रक्चर विषयीच मी तुम्हाला प्रश्न विचारतोय। एक भारतभर अशा प्रकारची यंत्रणा उभी करावी लागेल, त्याकरता शेकडो हजारो माणसं लागतील, मग त्या माणसांच्या नियुक्त्यांमध्ये पुन्हा भ्रष्टाचार होऊ शकतो, त्याचं आपण काय करणार आहोत? त्याहीपेक्षा सुद्धा त्याच्यात आरक्षणाची मागणी होईल, त्याच्यावर 5th पे कमिशन, 6th पे कमिशन, ती लोक संपावर जाऊ शकतात, ती लोकच मुळात भ्रष्टाचाराचे बळी असू शकतात। या सगळ्या व्यवस्थेतनं आपण कसे बाहेर पडणार आहोत? पुन्हा एका जंजाळातनं दुसऱ्या जंजाळात नाही का जात आहोत आपण? नाही, मी म्हणूनच म्हटलं की लोकपाल याची जी निर्मिती आहे किंवा त्याचा जो ढाचा आहे हा सुटसुटीत असावा आणि तो प्रामुख्याने राजकारण्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणारा असला पाहिजे। ही आपण प्रमुख मागणी जर का डोळ्यासमोर ठेवून जर का लोकपालाची रचना केली तर तो अधिक इफेक्टिव्ह होईल। क्रमांक 1, असे सिस्टीम तर या देशामध्ये आहेतच, पण एक सिस्टीम प्रभावी ठरत नाही आहे, कारण त्याच्यावर राजकारण्यांचा कंट्रोल आहे। त्यामुळे किमान राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत चौकशी करायची जेव्हा वेळ येते तेव्हा तरी त्या सिस्टीमवर राजकारण्यांचा, सत्ताधाऱ्यांचा
कंट्रोल असता कामा नये किंवा तो कंट्रोल अत्यंत मिनिमम असला पाहिजे, अशा पद्धतीची रचना केली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की हे जे लोकपाल विधेयक आणलेलं आहे, हे लोकपाल विधेयक म्हणजे यातला प्राण सरकारने काढून घेतलेला आहे. मग आताचा लोकपाल म्हणजे एक ॲडिशनल कुरिअर सर्व्हिस केंद्र सरकारने या देशामध्ये आणलेली आहे की आम्ही लोकपालाकडे तक्रार करायची, लोकपाल ती सीबीआयकडे पाठवणार की यांची तुम्ही चौकशी करा. सीबीआयवर नियंत्रण असणार प्रधानमंत्र्यांचं, त्यांच्या खात्याचं, ते चौकशी करतील आणि त्या चौकशीच्या आधारावर खटला न्यायालयात जाईल. मग लोकपालाची भूमिका काय राहिली? त्यामुळे एक कुरिअर सर्व्हिसचं काम लोकपालने करायचं का, हा खरा प्रामाणिक त्यातला अत्यंत महत्त्वाचा उत्तर आपण घेऊया डॉक्टर रत्नाकर महाजन यांच्याकडनं. डॉक्टर रत्नाकर महाजन, एक प्रकारे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचंही काम या ठिकाणी होतंय. हे शेकडो हजारो लोकांना याच्यात नोकऱ्या मिळणार आहेत अशाही प्रकारचा एक दावा केला जातो आणि त्याहीपेक्षा सुद्धा ही एक आधुनिक न्याय व्यवस्था वेळ काढूपणात परिवर्तित करणारी ही कुरिअर सर्व्हिस आहे अशाही प्रकारची टीका होते. आपण काय सांगाल? मुळामध्ये भ्रष्टाचार, गैरप्रकार, सार्वजनिक गैरवर्तन या सर्वांच्या बाबतीत कायदेशीर मार्गाने उपाययोजना करणाऱ्या विविध यंत्रणा आपल्या देशात आजही अस्तित्वात आहेत. सीबीआय व्यतिरिक्त राज्यांच्या अखत्यारीत सुद्धा अशा अनेक यंत्रणा आहेत. मुद्दा असा आहे, अडचण अशी आहे की या सर्व यंत्रणा एका विशिष्ट शिथिलतेनं, शैथिल्यानं काम करतात. त्यामुळं दीर्घकाळ खटले प्रलंबित राहतात, लवकर निर्णय होत नाही आणि म्हणून अधिक भ्रष्टाचाराला वाव मिळतो की काय अशी शंका लोकांच्या मनात आल्यामुळं लोकपालाची संकल्पना पुढे आली. खरं म्हणजे लोकपालाची आवश्यकताच काय, इथपासूनच खरं तर या चर्चेची सुरुवात झाली पाहिजे. कारण आजच आपण बघितलं असेल, नगरच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लाच देताना रंगेहात पकडलं आणि त्याची पुढची कार्यवाही सुरू सुद्धा झाली. म्हणजे आज असलेल्या व्यवस्था सुद्धा काम करताहेत. प्रश्न त्यांच्यात आलेल्या शैथिल्याचा आहे आणि लवकर खटले निकालात काढण्याविषयी आवश्यक अशा उपाययोजना करण्याचा आहे. पण ती चर्चा आता मागं पडली आहे. आता लोकपाल हे आपल्या समोरचं वास्तव आहे. त्या दृष्टीने विचार जर केला तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व पक्षांचं प्रतिनिधित्व असलेल्या प्रवर समितीनं घेतलेला हा निर्णय असल्यामुळं आपण त्या बाबतीमध्ये जी काही चर्चा करू त्याला एक अंगभूत मर्यादा आहेत. खरी चर्चा ही या अधिवेशनामध्ये राज्यसभेमध्ये होईल, त्यात हे सगळे मुद्दे मांडता येतील. तेव्हा जे कुणी याच्याबद्दल असमाधानी किंवा असंतुष्ट असतील त्यांनी आपल्या विचाराशी सहमत असलेल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि प्रतिनिधींना भेटून आपले मुद्दे संसदेच्या पटलावर कसे येतील ते बघितलं पाहिजे आणि त्यातून सर्वसंमतीनं जे पास होईल ते मान्य केलं पाहिजे. ते सुद्धा मग पुन्हा नाही हे काही खरं नाही, हे नाहीतर मग संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये संसदेच्या सामूहिक शहाणपणावर विश्वास ठेवण्याचं जे मूलभूत तत्व आहे तेच ठोकरल्यासारखं होईल. संसदीय प्रणालीमध्ये हा विषय चर्चेला गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आता डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी मांडलेली आहे. संसदीय कार्यप्रणालीमध्ये नेमका कोणत्या रीतीनं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी पक्ष हा विषय लावून धरणार आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा मग अण्णांच्या धारदार भूमिकांचं काय होणार आणि मग त्याहीपेक्षा सुद्धा त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या एनजीओच्या गोतावळ्याचं आणि सोशल मीडिया नेटवर्कचंही काय होणार या प्रश्नाची आपण चर्चा करूया. तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपण पाहताय बोथट लोकपाल. झी 24 तास एक पाऊल पुढे.